मी तसा अत्यंत साधा एक माळकरी माणूस आहे. हम्म. आणि माझं सगळं बालपण जे आहे ते पंढरपूरला गेलेलं आहे. 11वी पर्यंत मी पंढरपूरला होतो आणि तिथल्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे. आपला जन्म तिकडचाच का? माझा जन्म पंढरपूरचाच. बरं. आणि साधारणतः सगळेजण मला हुशार म्हणायचे, पण माझी हुशारी जी आहे ती बाकी उनाडके करण्यामध्ये जास्त होती. आणि मी सुरुवातीपासून एकपाठी आहे. मला म्हणजे कुठलीही गोष्ट दोनदा वाचावी लागत नाही. हम्म. आणि त्याच्यामुळं मी अभ्यासाकडे दुर्लक्षच करत होतो. आणि त्यामुळं त्यावेळेस आम्ही शाळा चुकवून घरी येत नव्हतो. आम्ही पंढरपूरच्या मंदिरामध्ये त्याच्या छतावरती जाऊन आम्ही तिथं अनेक खेळ खेळत होतो. आट्यापाट्यासारख्या. कदाचित विठ्ठलही आमच्याबरोबर खेळला असेल असं क्या वाटतं. बात आहे. तर असं हे माझं बालपण गेलेलं होतं. आणि ज्यावेळेस मला शिकायचं होतं, ॲक्च्युली माझं सगळं कुटुंब जे आहे ते सुखवस्तू कुटुंब आहे. हो. आणि आमची शेती आहे, व्यवसाय होता. आणि वडिलांना मी शिकावं असं वाटत नव्हतं. हम्म. आणि माझी आई तर राजघराण्यातून आलेली आहे. बरं. तिने मात्र मला सांगितलं की, मला बाबा म्हणायचे ते, हा. तर बाबा तू आता तलवारीने राज्य करता येत नाही, आता बुद्धीने राज्य करायचं आहे, त्यामुळे तू शिक. वा. तर वडील मला म्हणायचे की तू बिझनेसमध्ये आहे, मला कुणी असिस्टंट नाही आहे आणि आता एवढा मोठा माझा व्याप आहे, तर तू इथंच राहा. हा हा. पण मी हट्टाने पुण्याला आलो. आणि पुण्याला आल्यानंतर वडिलांनी मला अट सांगितली, तुला शिकायचं आहे ना, तू स्वतःच्या बळावरती शिक, मी तुला एक पैसाही देणार नाही. ओके. आणि माझ्या आईचं प्रोत्साहन असल्यामुळं, तिची फूस होती म्हणून, माझी बहीण पुण्यात असल्यामुळं मी पुण्यात आलो. आणि पुण्यामध्ये पहिल्यांदा ITIचा कोर्स मी घेतला 1.5 वर्षाचा. अच्छा. आणि 1.5 वर्षाचा कोर्स मी मेकॅनिकल ड्रॉट्समनचा पूर्ण केला. आणि त्याच्यामध्ये मी नॅशनल लेवलला चमकलो. त्यामुळं आमचं कॅम्पस सिलेक्शन झालं. बर. पण ज्यावेळेस कॅम्पस सिलेक्शन झालं त्यावेळेस माझं वय 18 पण नव्हतं. हा. त्यामुळं मला 6 महिने अप्रेंटिस करावी लागली. अच्छा. आणि किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्ये मी 2.5 वर्ष डिझाईन ऑफिसला मी काम केलं. बर. पण तो अनुभव मला खूप मोठा मिळाला, कारण एक ब्रिटिश इंजिनियर होता जॉन म्हणून, त्याच्या हाताखाली आम्हाला काम करायला मिळालं. ओके. आणि पहिला भारताचा मोबाईल रेफ्रिजरेटर व्हॅन हे आम्ही तयार केली. त्याचं डिझायनिंग आणि प्रोडक्शन आम्ही करून देशाला अर्पण केले. अरे वा. तर तो अनुभव खूप मला युनिक होता. आणि त्यामुळं मी थोडासा प्रेरित झालो की म्हटलं आपलं शिक्षण फक्त ITI पुरतंच नको मर्यादित राहायला पाहिजे, आपलं शिकलं पाहिजे. म्हणून मी थोडेसे पैसे साचवले आणि अभिनव कला महाविद्यालयामध्ये GD आर्टसाठी प्रवेश घेतला. बर. आय वॉन्टेड टू बिकम ग्रॅज्युएट बेसिकली. बरोबर. एवढंच फक्त होतं. आणि मग बाहेरचं काम करत 1 वर्षातच पैसे संपले, कारण ड्रॉइंगसाठी पैसे खूप लागतात. त्यामुळं मग सामान घेण्यामध्येच पैसे गेले. नंतर 1 वर्षानंतर मी नोकरीला लागलो. अर्ध्या वेळ नोकरी आणि अर्धा वेळ शिक्षण, असं करत करत मी साधारणतः 1970मध्ये मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पण तिथंही मी रँक स्टुडंट होतो. स्टेटमध्ये 4था आलेलो होतो, पुण्यामध्ये 2रा आलेलो होतो. त्यामुळं मला नोकऱ्या चांगल्या मिळत गेल्या. ज्या सिलेक्शन ग्रेडच्या परीक्षा होत्या, UPSC असेल किंवा आपली याची मिंट असेल, तिथं मी अर्ज केले. आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स बेंगलोरला मी अर्ज केला. आणि सुदैवाने माझी टेस्ट वगैरे होऊन आणि सगळं स्क्रुटिनी होऊन आय वॉज सिलेक्टेड फॉर दॅट पोस्ट. दॅट वॉज एक्झिक्युटिव्ह कॅडर पोस्ट. अच्छा. आणि मी सगळा पुण्यातला बिस्तारा गुंडाळला आणि मी बेंगलोरला गेलो एकटाच. अच्छा. आणि तिथं गेल्यानंतर मात्र मग मी माझी नोकरी सांभाळत मी मोनोटाईप कॉर्पोरेशन लंडनचा एक फोटोलिथोग्राफीचा कोर्स केला. त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केलं. तिथं भवन्स कॉलेजला मी व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून जात होतो. बर. दावणगिरी स्कूल ऑफ आर्टला मी व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून जात होतो. असं म्हणजे अकॅडमिक्सची ओढत तिथं लागली. हा. आणि मी मोनोटाईप कॉर्पोरेशनचा उल्लेख याच्यासाठी करीन की तिथं मला लिखाणाची आवड निर्माण झाली. कारण माझ्याबरोबर एक स्मिथ म्हणून एक इंजिनियर होते आणि ही हॅड रिटन वन बुक ऑन ग्राफिक आर्ट प्रोसिजर्स. बरं. आणि त्याला माझी मदत त्याच्यामध्ये हवी होती. अच्छा. आणि मी आय एक्सटेंडेड माय हेल्प आणि त्यांना सगळं पुस्तक करण्यामध्ये मी मदत केली. अँड दॅट बुक वॉज पब्लिश बाय मॅकमिलन ऑफ लंडन. ओहो. इयर वॉज समर अराउंड 72 ऑर समथिंग लाईक. अरे वा. आणि मग मी पुण्यामध्ये आलो. म्हणजे मी जवळजवळ 7.5 वर्ष भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करत होतो. बट मी होमसिक झालो. मला म्हणजे तिकडं कोणीच येत नव्हतं त्यावेळेस. बेंगलोरमध्ये. हां.
आणि त्यामुळं मग मी डिसाईड केले की पुण्याला यायचं. आणि सुदैवाने आमच्या अभिनव कला महाविद्यालयामध्ये पोस्ट निघाल्या. आय अप्लायड अँड ऑफकोर्स मला सिलेक्शनचा काही प्रॉब्लेम नव्हता. बरोबर. त्यामुळं मी पुण्यात आलो आणि रुजू झालो कामावरती. अशा पद्धतीने पुण्यातलं करिअर माझं सुरू झालं. आणि हळूहळू सेटल झालो पुण्यामध्ये. आणि ते करत असताना माझं अकॅडमिक्स बॅकग्राऊंड जे आहे ना ती मी सोडली नाही. मी वाढवत गेलो, वाढवत नंतर मी MCA ला ॲडमिशन घेतलं, ते पूर्ण केलं. त्याच्यानंतर जर्नलिझम केलं. त्याच्यानंतर मग डॉक्टरेट करता मी पुणे विद्यापीठाकडे आलो आणि आय वॉन्टेड टू डू इन डिजिटल आर्ट. त्यावेळेस मला पुणे विद्यापीठाने हाकलूनच दिलं. ते म्हटले की आमच्याकडं गाईड नाही, आमच्याकडं हा विषय नाही. पण मी थोडासा लढाऊ वृत्तीचा असल्यामुळं तिथं मी भाडलो आणि मला एक गाईड नसल्यामुळं स्वतंत्रपणे संशोधन करून मला डॉक्टरेट करायला परवानगी दिली. पण आय वॉज व्हेरी लकी, कारण मला माझे जवळचे सहकारी म्हणा किंवा मेंटर्स म्हणा इतके चांगले मिळाले. डॉक्टर विजय भटकर वॉज हेल्पिंग मी आउट इन कॉम्प्युटर्स बेसिकली. आणि डॉक्टर राम ताकोले हु वॉज व्हाईस चान्सलर ऑफ पुणे विद्यापीठ, ही वॉज टीचिंग मी मे बी तुमचे रिसर्च मेथडॉलॉजी असेल किंवा लिखाण कसं करायचं हे प्रबंध करता. कारण मी टेक्निकल रायटर होतो. अशा पद्धतीने आय कम्प्लिटेड माय डॉक्टरेट ॲट द एज ऑफ मे बी 68. अशा पद्धतीने मी एस्टॅब्लिश झालो.